ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु कुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. अखंडानंद रूपाय सद्विज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्ष गुरवे नमः. नित्यं निरन्तरानन्दं चिद्घनं ब्रह्म निर्भयं श्रुत्यातर्कानुभूतिभ्यां महमस्मद्वयं सदा. कटाक्षकिरणाजान्त नमन्मोहाभये नमः. अनन्तानन्द कृष्णाय जगन्मङ्गलमूर्तये. अहमस्मि सदा भामि कदाचिन्नाहमप्रियः. ब्रह्मैवाहमतःसिद्धं सच्चिदानन्दलक्षणम्. अद्वैत मकरंदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकाचं आपण काही चिंतन करीत आहोत. पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण करून वस्तू निर्देश केला, विषय काय आहे तो सांगितला, जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन केलं आणि त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना काय काय युक्ती केल्यानंतर, काय युक्ती चिंतन केल्यानंतर, काय उपपत्ती वापरल्यानंतर, कोणते तर्क, कोणते अनुभव, या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार केल्यानंतर जीव आणि ब्रह्मामध्ये एकता संपादित कशी होते वा ती कशी एकता आहे, काय ऐक्य आहे, या संबंधाचा विचार दुसऱ्या श्लोकापासून चालू केलेला आहे. ब्रह्मैवाहमतःसिद्धं, ब्रह्म एव अहम इति मतः, असा विचार मांडतात. मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे, असा विचार लक्ष्मीधर कवी या ठिकाणी करतायत. आणि सातत्याने हाच उद्घोष त्यांचा प्रत्येक श्लोकाच्या असलेल्या विवेचनात राहणार आहे की यामुळे मी ब्रह्म आहे, यामुळे मी ब्रह्म आहे, असा प्रत्येक वेळी ते तर्क देत राहणार आहे. कोणताही असलेला तर्क हा अनुभवाच्या पातळीवर खरा मानायचा का मानायचा नाही या गोष्टीचा विचार करावा लागतो. जरी तर्क असले तरी काही तर्क कुतर्कही असतात आणि काही योग्यही तर्क असतात. शास्त्राने विचार करीत असताना तर्का प्रतिष्ठाना, तर्क हे अप्रतिष्ठित आहेत असा सुद्धा विचार मांडला. संतांच्या परिभाषेत वर्णन करायचं ठरलं तर तर्काचा विचार करताना संत सांगतात तार्किक जे आहेत त्यांचा संग टाकला पाहिजे. म्हणजे तर्क जो अत्यंत करतो त्याच्या संबंधाने कोणतीही संगती करू नये असं म्हणायचंय. आता हा असलेला तर्क की ज्याचा निषेध शास्त्राने केला वा संत महात्म्यांनी केला, तो असलेला तर्क सत्तर्क आहे की कुतर्क आहे या गोष्टीचा विचार करा. कुतर्क हा निषेध्य आहे. कुतर्क कोणत्याही पद्धतीत स्वीकारणीय असत नाही. कुतर्काचा जो कोणी स्वीकार करेल त्या एका असलेल्या कुतर्कामुळे नास्तिकतेचा व्यवहार त्या व्यक्तीच्या ठिकाणी होईल. नास्तिक ज्ञान त्या व्यक्तीच्या अंतःकरणात उदयाला येतं आणि नास्तिकता ज्यावेळी प्रकट होते म्हणजे पाखंडीपणा ज्यावेळी प्रकट होतो त्यावेळी तो मूल असलेल्या सिद्धांताहून अति दूर जातो. मूल असलेल्या सिद्धांताच्या जवळ जायचं ठरलं तर तर्क हे एक शास्त्र आहे. तर्कशास्त्राचं अध्ययन करा, तर्कशास्त्राचं अवलंबन करा, अनुमानाधिकांचा विचार करा आणि त्या अनुमानाचा विचार करून मुख्य असलेल्या तत्वाला जाणून घ्या असा विचार करता येतो. म्हणजे तर्क हा शास्त्राधारित जर मानला आणि तो शास्त्राधारित तर्क मानला तर त्याला सत्तर्क म्हणता येतं. आणि तो असा असलेला सुतर्क योग्य पद्धतीत मानून, प्रमाणबद्ध मानून, त्याचा अध्ययन करून, त्याचा अभ्यास करून आपल्याला मुख्य असलेल्या तत्वापर्यंत जाता येतं. म्हणजे तर्काचा विचार करत असताना केवळ तो तर्क स्वतंत्र आहे असा विचार करता येणार नाही. तर्क हा सुद्धा जर प्रतिष्ठित आहे असं मानायचं ठरलं तर त्या तर्काचा विचार सुद्धा आपल्याला कसा करावा लागेल. सुप्रतिष्ठितता त्या तर्काच्या संबंधाने देत असताना इथे स्वयंप्रकाश येते एक गोष्ट सांगतात. श्रुत्या तर्कानुभूतिभ्याम, श्रुतीने जे सांगितलं
तत् अनुकूल असलेला जो तर्क आणि तत् अनुकूल असलेली जी अनुभूती, त्या अनुभूती प्रमाणे सिद्धांत निर्णय होईल, नाहीतर सिद्धांत निर्णय करता येणार नाही. कोणताही विचार करावयाचा ठरला किंवा कोणताही निर्णय करावयाचा ठरला, साधारण व्यावहारिक निर्णय असो अथवा असा हा मुख्य पारमार्थिक निर्णय असो, याच्या संबंधाचा विचार करा. काय काय प्रमाण मानावं लागेल? 3 गोष्टींना प्रमाण माना असं स्वयंप्रकाश येती सांगतायत. स्वयंप्रकाश येती म्हणतात, एक श्रुतीला प्रमाण माना, एक तर्काला प्रमाण माना आणि एक अनुभवाला प्रमाण माना. 3 गोष्टींना प्रमाण मानलं म्हणजे 3 गोष्टींचा विचार केला. अनुभवाला प्रमाण मानणं हा शब्द वापरत असताना समस्त जगताच्या एका अनुभवाला, समान अनुभवाला प्रमाण माना असं म्हणायचे. व्यक्तिगत असलेल्या अनुभवाला आपल्याला प्रमाण मानता येत नाही. रामदास स्वामी यांच्या संबंधाने बोलताना अनुभवाचाच विचार मांडतात ना. जगी वंद्यते जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे काय करावं? अनुभवाचा विचार करावा लागतो. आत्ताच्या असलेल्या जनांच्या निंद्यतेचा आणि वंद्यतेचा विचार केला तर जगामध्ये अन्य धर्माचीच राष्ट्र जास्ती, नास्तिकतेचा प्रचार जास्ती आहे. म्हणजे रामदास स्वामींचं जे मत आहे ते मत आता तुम्ही नास्तिक व्हा असं आहे का? असा त्याचा अर्थ करावा लागेल ना. कारण का त्यांना असलेली जी वंद्यता आहे, जगतातल्या बहुतांशी असलेल्या लोकांची जी वंद्यता आहे, ती वंद्यता ईश्वरनिष्ठ नाही, शास्त्रनिष्ठ नाही, अन्य धर्मनिष्ठ आहे, अधर्मनिष्ठ आहे. अधर्मनिष्ठ व्हा असं म्हणायचे का? नाही. केवळ अनुभव प्रमाण होत नाही, समस्त असलेल्या सज्जनांच्या संबंधाने, समस्त असलेल्या पुरुषांच्या संबंधाने एक सारखा येणारा जो अवस्थागत अनुभव आहे, त्या अनुभवाचा विचार करतोय. शास्त्राच्या असलेल्या मतांचा आणि त्या मतांच्या असलेल्या वेगवेगळ्यापणांचा कोणत्याही अनुभवाचा स्वीकार आम्हाला करायचा नाही. ती वेगवेगळी मतं मांडतायत. झोपतात का झोपत नाही? झोपतात, तो अनुभव स्वीकार करा. स्वप्न बघतात का बघत नाही? तो अनुभव स्वीकार करा. खऱ्याने व्यवहार होतो, हा अनुभव समसमान होतो का होत नाही हे मत खरे का खरं नाही या गोष्टीचा स्वीकार करा. अशा असलेल्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. भूक लागल्यावर अन्न खातात ही गोष्ट सर्वसाधारण आणि सर्वांना मान्य का मान्य नाही? सगळ्या असलेल्या प्राण्यांना सुद्धा मान्य का मान्य नाही? मान्य. याचा स्वीकार करा. काय खाऊ आणि काय खाऊ नये याचा स्वीकार करायचा नसतो. याच्यामध्ये मतभिन्नता आपल्याला सापडते. पण समसमानता काय? सैद्धांतिक दरेवर विचार केला तर भुकेचं औषध काय? अन्न. आता कोणी काय अन्न खाते हा भाग स्वतंत्र आहे, तो भाग घ्यावायचा नाही, तो विवेक स्वतंत्र आहे. आहार नावाचा विवेक करावा असं रामानुजाचार्यांचं सुद्धा मत. आपण विवेकाचं व्याख्यान करत असताना मागे काही वर्षापूर्वी केलं होतं. आहार विवेक सुद्धा असला पाहिजे. भगवंताने सुद्धा भगवद्गीतेमध्ये ती गोष्ट सांगितली ना की मित आहार करा. तो एक श्लोक आहे. युक्त आहार विहारस्य युक्त ज्येष्ठस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तर युक्त आहार असला पाहिजे, युक्त आहार असला पाहिजे हे सांगतायत. म्हणजे आहाराचा विवेक केला पाहिजे ही गोष्ट भगवंताला सुद्धा मान्य. काय खावं आणि काय खाऊ नये याच्या संबंधाचा विचार स्वतंत्र आहे. पण खातात, खाणं गरजेचं आहे. हा अनुभव सर्वांचा आहे का नाही या अनुभवाला आम्हाला मानता येतं. अनुभव प्रमाण माना असं जे म्हणालो ते एका असलेल्या अनुभवाच्या धर्तीवर ही गोष्ट आपल्याला म्हणता येते. सिद्धांत ज्यावेळी आपल्याला ठरवायचा आहे, निर्णय ज्यावेळी आपल्याला करायचा आहे, त्यावेळी निर्णयाची असलेली भूमिका ही माझ्या अनुभवाची सुद्धा असली पाहिजे. नाहीतर समजा कल्पना करा श्रुतीने काहीतरी असं अवघड सांगितलं, स्वर्ग असतो असं समजा सांगितलं श्रुतीने, स्वर्ग आहे, पुराण वाक्य तशी आहेत, औपनिषदिक वाक्य तशी आहेत. अनुभवात आहे का? आता मागे काय झालं माहित नाही, नरकात होतं की स्वर्गात होतं कल्पना नाही. आता अनुभवात आहे का? अनुभवात नाही म्हणून अमान्य होईल का? नाही ना. सिद्धांत ठरवताना केवळ अनुभव कुठं मानलाय? अनुभव मानायचा कोणता? सिद्धांत ठरविताना एका अनुभवावर सिद्धांत होणार नाही.
तिथे तर्काचा विचार करावा लागेल. इथे तर्काची प्रतिष्ठा करावी लागेल. पुण्य केलंय, कर्म केलंय, पाप आहे, कर्म आहे, फल राहिले, भोगायचे, मग कुठे भोगणार? एक तर पुण्य केलं स्वर्गातही होईल, पाप केलं नरकगामी होईल, आणि पुण्य पाप कर्माचं समान मिश्रता झाली तर मनुष्य होईल. याच्या ठिकाणी ही सगळी असलेली कर्म भोगण्याची व्यवस्था करावी लागेल का लागणार नाही? हा तर्क द्यावा लागेल. या जन्मात कार्य केलं, या जन्मात कर्म केलं, अन्य जन्मामध्ये काहीतरी स्वतः प्रवृत्ती निर्माण झाली, स्वतः आपसुका निर्माण झालेल्या त्या एका प्रवृत्तीच्या आधारे आम्हाला मान्य करावं लागतं की पुनर्जन्म आणि पूर्वजन्माची व्यवस्था मानल्या विना गती नाही. ती गती होणार नाही. तर्क आला का आला नाही. पुनर्जन्म मानायचा ठरला, वा सिद्धांत कर्माचा ठरवायचा ठरला, तर्क तिथे येतो काही अनुभव नाही. पण तर्काने स्वर्ग नरक सिद्ध होतो का होत नाही? तर्काने सिद्ध होतो. केवळ तर्काने सिद्धांत सिद्ध करायचा विचार केला तर ती गोष्ट अमान्य ठरेल. नुसता तर्क घेतला, नुसता अनुभव घेतला तरी सिद्धांत ठरणार नाही. ते म्हणे आम्ही तर्कही घेतो आणि अनुभवही घेतो, व्यवहार त्याच्याने चालतो. व्यवहारामध्ये वेदाचं प्रमाण गरजेचं नाही, लोक मानित नाही. धर्माचं प्रमाण मानित नाही, धर्माचा विचार करीत नाही. पण व्यवहारिक चतुर असलेला पुरुष कोण? तो तर्कही मानतो आणि अनुभवही मानतो आणि दोन्हींच्या आधारे व्यवहार करतो. व्यवहार सिद्ध होतो. व्यवहाराची असलेली अनेक गोष्टी त्या सिद्ध होतात. पण त्या अशा असलेल्या सिद्धीतून निश्चित फल तुम्हाला हवंय तेच मिळतं का? त्या फलामध्ये अनिश्चितता आहे? नक्की अनिश्चितता आहे. आज ती गोष्ट सिद्ध झाली म्हणजे उद्या ती गोष्ट सिद्ध होईल असं होणार. परवा दिवशी सिद्ध होईल, पुन्हा होईल का नाही माहित नाही. सलग सिद्ध होईल पण कधीतरी सिद्ध होणार नाही, अशी स्थिती कधीतरी येणार आहे. त्यामुळे अनिश्चितता, तर्क आणि अनुभव या दोन्ही असलेल्या गोष्टींना घेऊन जर सैद्धांतिक निर्णय करायचा ठरला, सिद्धांताचा निर्णय करायचा ठरला तर तो सिद्धांत असा अनिश्चित रूपाचा सिद्ध होतो. त्यामुळे केवळ तर्काने आणि केवळ अनुभवाने आपल्याला सिद्धांत ठरविता येत नाही. या दोघांनाही गरज काय? शाश्वत असलेल्या वाणीची, अपौरुषेय असलेल्या वाणीची, प्रमादादी दोष रहित असलेल्या वाणीची. तर्कामध्ये प्रमाद घडेल, अनुभवामध्ये भ्रम निर्माण होईल आणि त्या श्रुती वाक्याच्या आधारे विचार जर या तर्काचा आणि अनुभवाचा केला तर कोणताही दोष निर्माण होण्याची शक्यता दिली नाही. कारण का? श्रुती ही ईश्वराची वाणी म्हणा, अपौरुषेय वाणी म्हणा, जो कोणता प्रमाद आहे, जे कोणते बुद्धीचे दोष आहेत त्या सगळ्या असलेल्या दोषांनी रहित अशी ती वाणी आहे. आणि त्या वाणीला केवळ, त्या श्रुतीला केवळ हित करावयाचं हे, अन्य काही करावयाचं नाही. माऊली याच्या संबंधाने सांगताना म्हणतात, पै अहितापासून काढिती हित देवने वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. माऊली श्रुती काय काम करते तर अहितापासून काढणं, हित देऊन वाढवणं हे तिचं काम आहे. म्हणजे काय काम करते? दुःखाचा निराश करणं आणि सुख देणं या गोष्टीचा विचार करावा लागतो. आपलं अहित दुःखात आहे आणि सुखामध्ये हित होतं. त्यामुळे श्रुतीचा असलेला हा विचार केवळ करुणतेने असल्या कारणानं, केवळ कृपेच्या आधारावर असल्या कारणानं आणि अपौरुषेयता, दोषरहितता असल्या कारणानं त्या एका असलेल्या श्रुतीच्या आधारे तर्काचा आणि अनुभवाचा विचार केला तर तर्कालाही प्रतिष्ठितता सापडेल, अनुभवही प्रतिष्ठित होईल आणि असा असलेला श्रुती तर्क अनुभवाच्या आधारे निर्णित झालेला विषय सिद्धांत रूपाने बाहेर पडेल. सिद्धांताचं लक्षण, सिद्धांताचा निर्णय श्रुती, तर्क आणि अनुभव या गोष्टीने आपल्याला करावा लागतो. स्वयंप्रकाश येते म्हणतात की श्रुती, तर्क आणि अनुभवाच्या आधारे केलेला असा हा विचार कोणत्या दृष्टीने करताल? व्यावहारिक दृष्टीने करताल का? करू नका. सिद्धांत ठरवायचा आहे, रत्न काढायचे, मग मुख्य असलेल्या गोष्टीचा विचार करा. काय विचार करा? अस्मि अहम अद्वयम सदा, मी अद्वय रूप आहे असा सिद्धांत श्रुतीच्या आधारे, तर्काच्या आधारे आणि अनुभवाच्या आधारे काढा. म्हणजे काय करायचंय? केवळ स्वतंत्र असलेल्या तर्काच्या आधारे नको, अनुभवाच्या आधारे नको,
श्रुत्यनुकूल असलेल्या तर्कानुभवाच्या आधारे ही गोष्ट काढली पाहिजे. या एका वाक्यावरून असं सिद्ध होतं की श्रुती तर्क अनुभव सिद्धांत निर्णयासाठी ज्ञानाच्या निश्चयासाठी निश्चित गरजेचे, पण समतुल्य नाही. जर समतुल्यता आली तर श्रुतीप्रमाणे तर्कही मुख्य झाला, श्रुतीप्रमाणे अनुभवही मुख्य झाला आणि बाध्यता निर्माण होईल. जरी श्रुतीच्या विरुद्ध अनुभव असला, जरी श्रुतीच्या विरुद्ध तर्क असला किंवा तर्काच्या विरुद्ध अनुभव आला, अनुभवाच्या विरुद्ध तर्क लागला, तर्काच्या विरुद्ध श्रुती आली, तरी सगळा असलेला यांच्या पालनाचा प्रकार करावा लागेल, प्रतिबद्धता येईल आणि हे पालन स्वप्नात देखील शक्य आहे. कारण का सगळ्यांचा विरोध घेऊन कसं काय शक्य होणार आहे? श्रुती एक म्हणते, तर्क एक सांगतोय, अनुभव मात्र तिसरा आहे आणि सगळ्यांचं ऐकून जायचंय पुढं, सगळ्यांचं पालन करून जायचंय पुढं. त्यामुळे स्वप्नातही तो व्यवहार सिद्ध होत नाही. त्यामुळं ईश्वराची असलेली वाणी सर्वथैव अंतिम असलेलं प्रमाण आणि सर्वात प्रबल असलेलं जे प्रमाण त्या वेदाच्या उपनिषदाच्या श्रुतीच्या प्रमाणाला मुख्य मानून तर्क आणि अनुभवाची संगती लावून घ्यावी लागते आणि त्या तर्क आणि अनुभवाच्या संगतीतून आमच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालं पाहिजे की मी अद्वय रूप आहे, मी एक आहे आणि अद्वय रूप आहे. याचा अर्थ विचार करत असताना अद्वयता कुठे कुठे प्रतिपादित होते, अद्वयता एकपणा अद्वय नाही, तो एकता आहे, ही गोष्ट कुठे कुठे सांगितली जाते, कुठे त्याचं लक्षण होतं, या गोष्टीचा विचार करताना केवळ शास्त्राने सांगितलेल्या त्या ब्रह्माचा विचार करावा लागतो. ब्रह्माच्या ठिकाणी अद्वैता आहे आणि इथे श्रुतीच्या आधारे, तर्काच्या आधारे आणि अनुभूतीच्या आधारे अद्वैता माझ्या ठिकाणी प्रतिपादिली जाते. म्हणजे मी आणि ब्रह्म एक आहेत का दोन आहेत? अद्वय रूपता दोघांच्याही ठिकाणी संपादित होत असल्या कारणानं मी आणि ब्रह्म वेगळाले नाही, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचं चिंतन करावं लागतं. म्हणजेच काय, स्वयंप्रकाश येती या ग्रंथाची प्रस्तावना मांडत असताना लक्ष्मीधर कवींनी केलेली कृती सांगतायत की हे श्रुतीलाही मानतात, तर्काचाही आश्रय करतात आणि अनुभवालाही पुढे आणतात आणि तिन्हींच्या माध्यमाने सातत्याने सांगतात ब्रह्मैवाहमत सिद्धम सच्चिदानंद लक्षणम. ब्रह्म मी आहे हे सिद्ध आहे. का सिद्ध आहे? सच्चिदानंद लक्षणा आमच्या दोघांच्या ठिकाणी जशा तशी प्रतिपादित होते. तो सद्रूप आहे, आत्मा सद्रूप आहे. आत्मा सद्रूप आहे या गोष्टीचा विचार करताना अहंकाराधिकांच्या साक्षीत्वाने आत्मा सद्रूप सिद्ध होतो. तो साक्षी आहे ना या सगळ्यांचा. चिद्रूपतेचं चिंतन करीत असताना तो प्रकाशक आहे सगळ्याचा. मीही प्रकाशक आहे अवस्थात्रयांचा. जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाचाच फक्त विचार केला जातो. वास्तविक सगळ्या जगताचा प्रकाशक असलेला परमात्मा आणि या अवस्थात्रयाचा प्रकाशक असलेला मी मोठा की छोटा? तो व्यापक सगळ्या जगाचं प्रकाशन करतो आणि मी कोणाचं प्रकाशन करतो? फक्त अवस्थात्रयांचं प्रकाशन करतो. फार फार विचार केला जेवढा सृष्टीचा भाग मला दिसतोय तेवढ्याचं प्रकाशन मी करतो. अमेरिका बघितली का? बघितली नाही. प्रकाशित झाली का अमेरिका? मला नाही झाली. आणि परमात्म्याला प्रकाशित झाली ना. अमेरिका झाली, दुसरा ग्रह झाला, अनंत ब्रह्मांड नायक आहे तो. आम्हाला पृथ्वीच प्रकाशित होत नाही. चंद्र कुठनं दिसायचा आहे? त्याला चंद्रही कळतो, सूर्य कळतो, सगळे ग्रहादी कळतात. जे जे म्हणून या अनंत ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं त्याला कळतं. म्हणून तर त्याला सर्वज्ञत्व दिलं ना. प्रकाशकता सगळ्यांच्या संबंधाने आहे. यस्य विभाती यस्य भासा, यस्य भासा विभाती सर्वम अशी श्रुती आहे. माऊली त्याच्यावर थोडस वेगळं चिंतन करतात, ओवी करतात. विभाती यस्य भासा
सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती. श्रुती फुकट ढेकर देते का, उगीच ढेकर देते का? ढेकर देते म्हणजे सगळ्यांचा प्रकाशक हा आहे एवढं परिपूर्ण वर्णन त्याचं केलं आणि श्रुतीला तृप्ती प्राप्त झाली. तृप्तीचं लक्षण आहे की मी परिपूर्ण वर्णन याचं या शब्दात करू शकले आहे का परिपूर्ण, हा भाग स्वतंत्र आहे. पण श्रुती म्हणते हे परिपूर्ण वर्णन आहे असं माऊलींना वाटतंय. माऊली म्हणताय सगळ्यांचा प्रकाशक तोय वा त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित आहे, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला तिथून घेता येतो. म्हणजे सगळ्यांचा प्रकाशक तो आहे म्हटल्यानंतर सगळ्या ज्योतिषामपि तज्ज्योतिः, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्योतीची निज ज्योती आहे का ती नाही, ज्योतीची ज्योती आहे. शंकराचार्यांनी सुद्धा एक श्लोकामध्ये हे ज्योतिरूप तत्व सांगत असताना सांगितलं ती ज्योती बुद्धिआदिकांनाही प्रकाशित करणारी ती ज्योती म्हणजे परमज्योती आत्मज्योती आहे असं चिंतन केलं. जागृत असताना मी सगळ्या पदार्थांना बघतो, डोळे मिटल्यानंतर बघणार कोणी, हा ठीक आहे, मानस प्रत्यक्षाच्या दृष्टीने अंतर प्रत्यक्षाच्या दृष्टीने मी काहीतरी ज्ञान संपादित करतो. झोपल्यावर कोण आहे, प्रकाशन होतं का होत नाही, होतं ना. मग जो प्रकाशन करणार आहे तो परमज्योतिरूप परमात्मा आहे असं चिंतन करा. आपण असं चिंतन करतोय की सगळ्या असलेल्या समस्त असलेल्या जगताला, आता पृथ्वी समजायचं नाही, ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड यांना प्रकाशित करणारा तो आहे का नाही, यांना प्रकाशित करणारा तो आहे. मग तो मोठा झाला का छोटा झाला, त्याचं सर्वज्ञत्व ठरलं का ठरलं नाही, सर्वज्ञत्व ठरलं, त्याची प्रकाशमानता लहान ठरली नाही, माझी प्रकाशमानता विचार करा. अवस्थात्रयांना मी प्रकाशित करतो, अनुभव माझा तेवढाच आहे. सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती. सुषुप्ती स्वप्न जागृतीमध्ये सगळं जग आहे का, अनंत ब्रह्मांड तेवढे आहेत का, शेजारच्याच घर सुषुप्तीत येतं का स्वप्नात येतं, जागृतीत सुद्धा जाऊन बघावं लागतं. मग प्रकाशन सगळ्याचं करतो, तो करतो आणि मीही करतो असं कसं म्हणता येईल. तो सगळ्याचं प्रकाशन करतो, ठीक, तर चितघन आहे, निर्भय आहे, सर्व कारण आहे, सर्वज्ञत्वही त्याच्या ठिकाणी आहे आणि सत्ता देणारा आहे तोच आहे. आणि माझ्या ठिकाणी असलेलं हे सगळं, आता त्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व आहे आणि तो मी एक आहे म्हणले माझ्या ठिकाणी सर्वज्ञत्व आलंच पाहिजे. म्हणजे मला ज्ञान असलं पाहिजे, कसल्या का स्वरूपात असेना ज्ञान असलं पाहिजे, ज्ञाता मी असलो पाहिजे, निदान त्यालाही ज्ञान आहे. ब्रह्माच्या संबंधाने चिंतन करीत असताना जे सर्वज्ञत्व आम्ही सांगतो ते सर्वज्ञत्व विशेष रूपात सांगतोय का तो सगळ्यांना प्रकाशन करणार आहे, सगळ्यांना प्रकाश देणार आहे एवढ्या पद्धतीचं सांगतो, प्रकाश देणारा एवढ्या पद्धतीत सांगतो. विशेष रूपात जर त्याची घेतली तर विशेष रूप झालेला जर तो परमात्मा राहिला तर तो परमात्मा अडवला पाहिजे अधर्म करताना कोणाला तरी सामान्यनं. मग आतंकवादी गतिविधी जरी कुठे चालली तर त्या गतिविधीला अडवेल कशाला, तो सामान्य रूपाने ज्ञातता सत्ता देणं, प्रकाशमान करणं, प्रकाशक परिणाम तिथे दाखवणं, हा सगळा परिणाम त्याच्या ठिकाणी. मग तसाच परिणाम माझ्या ठिकाणी असला पाहिजे का नको, असला पाहिजे. म्हणजे मला काय पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. कशाचं ज्ञान असलं पाहिजे, सगळ्याच. तर मी एक, नाही तर मी एक होऊ शकत नाही, आमच्यामध्ये भिन्नता आहे, अशा पद्धतीचा विचार करावा लागतो. खरीच भिन्नता आहे का ज्ञानाचा विचार करताना, अशा पद्धतीच्या ज्ञानाचा विचार करताना स्वयंप्रकाश येते या ठिकाणी असं म्हणतात, असा विचार मांडतात. सिद्धांत्याचा विचार असा मांडतात, एखादी वस्तू मला ज्ञात नाही, एक ज्ञात आहे आणि एखादी वस्तू मला ज्ञात नाही. ज्ञात नाही वस्तू हे ज्ञान आहे का ज्ञान नाही, ही वस्तू मला ज्ञात नाही. आणि ज्यावेळी मी त्या वस्तूकडे जाऊन पाहीन, अमुक अमुक देश आहे, त्या देशात जाऊन मी ज्यावेळी पाहीन की हा देश आहे, हा
जो देश ऐकला होता तो हा देश आहे. ऐकला होता का नव्हता? ऐकला होता. काहीतरी त्याचं ज्ञान झालं होतं का नव्हतं? झालं होतं. कसल्या स्वरूपात ज्ञान झालं होतं? मला आजपर्यंत हे माहित नव्हतं, हे आज मला कळलं. काय माहित नव्हतं? याचं ज्ञान होतं का नव्हतं? म्हणजे अज्ञातत्व ज्ञातत्वामधलं ज्ञान तरी पाहिजे. ते ज्ञान तर स्वतः सिद्ध आहे, समोरच आहे ना, आखाम आहे, संपला विषय. हे ज्ञान आहे. आणि दुसऱ्या ज्ञानाचा विचार करताना स्वयंप्रकाश येते म्हणतात सामान्य रूपाने ज्ञान आहे ना. माझं सामान्य रूपाने ज्ञान कसं आहे? हा देश मला माहित नव्हता, हा कळला. म्हणजे माहित नसणं, या माहिती नसण्याचं जे माझ्या ठिकाणचं ज्ञान आहे, की ज्या ज्ञानाला अज्ञानत्वामधलं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा व्यवहार माझ्या ठिकाणी सिद्ध आहे का सिद्ध नाही? सिद्ध आहे ना. परिच्छिन्न असल्या कारणानं, या उपाधीत असल्या कारणानं तसं मला ज्ञान नाही. अपरिच्छिन्न झालं की मग तसं सामान्य रूपाचं ज्ञान सगळीकडून मला होईल. पण ते ब्रह्मरूप झाला तर ब्रह्मरूपाच्या संबंधाने ब्रह्म तेवढं व्यापक आहे त्यावेळी तर. आणि आता या उपाधीला धरून मला विचार करायचा म्हटला तर अज्ञानत्वामधलं असलेलं ते ज्ञातत्व म्हणजे ते ज्ञान सिद्ध झालं का झालं नाही? ज्ञान सिद्ध झालं ना. ब्रह्माला सुद्धा सगळं माहिती आहे. सामान्य विशेष रूपाची माहिती त्याला नको आहे. तो निर्विकार आहे, त्याची इच्छा नाही, त्याचा तो विचार नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व आहे. ज्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व येईल त्याच्या ठिकाणी सर्व कारणत्वाची सिद्धी करता येते. सर्व जो परिणित झाला, ते कोणतंही कारण असेल, त्याच्या ते विवर्त असेल किंवा काय अजून म्हणायचे ते असेल, अध्यस्त झाला असेल, तो सिद्धांत सगळा नंतर विचारात घेत आहे. आत्ताच्या घडीपुरता विचार करा. तो परिणित झाला, त्याच्यावर काहीतरी परिणाम दिसला, त्याच्यात परिणाम झाला असं नाही, त्याच्यावर काहीतरी परिणाम दिसला, त्याच्यावर काहीतरी अध्यस्त पदार्थ आम्हाला दिसू लागलाय, भासू लागलाय. त्याच्या संबंधाने सर्व कारणत्व येतं का येत नाही? त्याच्यामुळे रज्जू ही सर्पाच्या अस्तित्वाला, ज्ञानाला सर्व कारण आहे का कारण नाही? मोठा मोठा विचार करा. तिथे अशी शंका आता घेता येणार की मी बघितलं नाही तर रज्जूवर सर्प कसा येईल, हे आता नकोय. लाख बघितलं आणि रज्जूच नसली तर आता रज्जूच पकडावी लागते. त्यामुळे जी अधिष्ठान आहे किंवा जे नैयायिकांच्या परिभाषेत अधिकरण आहे त्या रज्जूचाच विचार करावा लागेल. सर्व कारणतेच्या दृष्टीने, सर्पोत्पत्तीच्या दृष्टीने रज्जूच कारण आहे. सर्पज्ञानोत्पत्तीच्या दृष्टीने मी कारण आहे. ज्ञान झाल्यावरती भ्रम आहे, अमुक आहे, तमुक आहे, लाभ भानगडी येते. पण रज्जूच्या ठिकाणी सर्पाची उत्पत्ती व्हायला कारण कोण? उत्पत्तीच्या संबंधाने विचार कोणाचा? रज्जूचाच. रज्जूला सोडता येणार नाही. मग सर्व कारणता द्यावयाची ठरली सर्पाच्या अस्तित्वाच्या संबंधाने, तर ती कोणाला द्यावी लागेल? रज्जूच्या संबंधानेच येते. त्याच्यावर प्रतीतीला आला ना तो. मग सगळ्या ब्रह्मावर जगताची प्रतीती येते. जगत दिसतंय, जगत आहे, जगताचं भान होतंय. मग त्या भानाच्या संबंधाने विचार करा, कारण कुणाला ठरवतात? ब्रह्माला ठरवावं लागेल का नाही? तो विवर्तोपादान कारण आहे का कसला कारण आहे? कोणतं कारण मांडल्यावर काय परिणाम होतो हा भाग आपल्याला चिंतन घ्यायचंय. आज थोडस चिंतन करायचं. 1 तास 1.5 तास आधी प्रवचन झाल्यामुळं आणि घसा आता ब्रह्म ब्रह्म म्हणू देत नाही. आता मी म्हणायला लावतोय कारण का माझा घसा बसलाय. ब्रह्माला घसा नाही आणि त्याला बोलायचं नाही. तो म्हणतो माझ्यापर्यंत वाणी मी येऊन देत नाही, आली तर मला बोलावं लागेल. त्यामुळे थोडस चिंतन करून आपल्याला आजचा पाठ पूर्ण करायचा. त्यामुळे कारणाचा मी आता विचार करीत नाही. कोणतं कारण आहे? तो कारण आहे एवढंच मला आता सांगायचं. सर्व कारणता, सर्वज्ञत्वही त्याच्या ठिकाणी सिद्ध झालं की सर्व कारणताही त्याच्या ठिकाणी सिद्ध होते. मग त्याचं असलेलं सर्वज्ञत्व हे सगळं ज्ञान त्याला सामान्य रूपाने असल्यामुळे, प्रकाशनाच्या माध्यमाने असल्यामुळे आपल्याला तर्काच्या आधारे सिद्ध करता येतं. तसं माझ्या अनुभवाच्या आधारे आणि या तर्काच्या आधारे ज्ञातत्वामधलं ज्ञान
आणि अज्ञातत्वामधलं माझं ज्ञान, या दोन्ही गोष्टींच्या आधारे ज्ञान सिद्धी माझ्या ठिकाणी होते, म्हणजे सर्वज्ञत्वाची सिद्धी माझ्या ठिकाणी होते. तशीच सर्व कारणतेची सिद्धी माझ्या ठिकाणी होणार. सर्वज्ञत्वाची सिद्धी झाली ना, प्रत्येक आत्मा जो आत्मा, त्याला सगळ्याच ज्ञान झालं. मग ते ज्ञातत्वातला असो अज्ञातत्वातला असो, ज्ञान सगळ्याच आहे. प्रकाशन सगळ्याच तो करतो. प्रकाशन करतो म्हणजे काय करतो? कारणे म्हणून करतो. दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीने चिंतन करा. मी बघितलं की सृष्टी आणि मी नाही बघितलं तर लाख मोठी सृष्टी असो, कुठे जाते? सृष्टी संपली. मी झोपलो, सृष्टी गेली रे गेली. माऊली म्हणतात तसं म्हणाले, गेली सृष्टी. कुठे गेली? तिथला विचार निराळा आहे. ती युद्धाचा प्रसंग आहे, पण मला तेवढं गेली रे गेली फार आवडतंय. का? मी झोपल्यावर तीच अवस्था आहे आणि सगळेच जण म्हणत असतील देवाधिकांपासून, गेली रे गेली सृष्टी. सृष्टी जातेच. माझ्या तर नित्य प्रलय आहे, संपलं सगळं. सृष्टी राहत नाही, माझ्यावर आश्रित सृष्टी आहे. मी एक कारण आहे आणि मी सगळ्याचं प्रकाशन करतो. अशा पद्धतीचा विचार केला तर त्याचं सर्वज्ञत्व सिद्ध होते, तसं माझं सर्वज्ञत्व सिद्ध होते. त्याचं सर्व कारणत्व सिद्ध होते, तर माझंही सर्व कारणत्व सिद्ध होते. मग त्या प्रत्येक आत्म्याच्या संबंधाने सर्वज्ञत्व, सर्व कारणत्व आणि परब्रह्माच्या संबंधाने असलेलं सर्वज्ञत्व आणि सर्व कारणत्व जर सिद्ध होते तर ब्रह्मैवाहमतसिद्धम म्हणता येईल का? येणार नाही. ब्रह्म मी आहे असं म्हणता येणार का? म्हणता येणार नाही. म्हणता येईल. श्रुतीचा आधार आहे का? अनुभवाचा आधार आहे का? हा तर्काचा आधार दिला. श्रुतीचा आधार आहे का? अनुभवाचा आधार आहे का? या गोष्टीचं काहीसं चिंतन करायचंय. अनुमानाच्या दृष्टीने या गोष्टीचं चिंतन करू. सच्चिदानंद लक्षणा दोघातही पुन्हा सिद्ध होते का? सच्चिदानंद हे रूप दोघांच्या ठिकाणी जशाला तसं येतं का? का त्यालाही काही विरोध होतो? प्रत्यक्ष प्रमाणाचा विरोध होईल का? प्रत्यक्ष अनुभवाचा विरोध होईल का? या सगळ्या गोष्टीचं काही चिंतन करायचंय. आज लवकर पाठ आपण पूर्ण करतोय, तरीही वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय.